ठाण्यातील नौपाड्यातील शिवानंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमध्ये सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि अन्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आउटलेटवर छापा टाकून सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरातील रहिवाशांनी या अस्वच्छतेबाबत भाजपाचे नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर नगरसेवक वाघुले आणि शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती यांनी घटनास्थळी भेट देत तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आउटलेटची तपासणी केली. तपासणी दरम्यान अन्नपदार्थांच्या साठवणुकीत आणि स्वच्छतेच्या नियमांच्या पालनात गंभीर त्रुटी आढळल्याचं समोर आलंय. यानंतर संबंधित आउटलेट विरोधात कारवाई करत ते सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, अशी माहिती नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती यांनी दिली. दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शहरातील तत्सम आस्थापनांचीही सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्विगी इन्स्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे. शिवानंद सोसायटी, MG रोड, नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोअर या ठिकाणी चालू आहे. स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये आणि आपण बघितलंय की एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, बॉक्स आहेत आणि घाण वास सोसायटीमध्ये पसरलेला आहे. मलेरियाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. या ठिकाणी 11 वाजता आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक आले होते, त्यांना अरेरावी करण्यात आली की हे या प्रिमाइसमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, इथे आम्ही स्वच्छता ठेवतो. त्यांना त्या ठिकाणी अरेराव केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या स्टोअरमध्ये एक्सपायरी झालेल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत. एफडीआयचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे. ज्या काही कंडिशन या इन्स्टा डीमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये. त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे. नक्कीच काय वाटतं, अशा ज्या घटना घडतात कुठेतरी दखल घेणं गरजेचं आहे एफडीएने? तुम्ही या संदर्भात तक्रार स्वतः तुकाराम मुंडे यांना केली आहे का एफडीएच्या वरिष्ठांना? सकाळी या ठिकाणी अस्वच्छता दिसल्यानंतर एफडीआयचे अधिकारी आहेत, गायकवाड साहेब असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, त्यांना आपण मेल पाठवलेला आहे, त्यांना फोटो पाठवलेले आहेत. आमची एकच अपेक्षा आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांना या डीमार्टमधनं अन्न सप्लाय करतो, मग दूध असेल, त्या ठिकाणी खाद्यवस्तू असतील, हे ज्या भागातनं ज्या गोडाऊनमधनं सप्लाय करतो तो भाग हा स्वच्छता असली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करायला पाहिजे. आपण बघितलं त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची वर्षातनं 6 महिन्यातनं मेडिकल व्हायला पाहिजे. तो भाग स्वच्छता पाहिजे. आतमध्ये काही स्वच्छता नाहीये आणि स्वच्छतेचं पालन ही संस्था करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना एफडीआयनी या ठिकाणी ज्या काही कंडिशनचं पालन केलेलं नाहीये त्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यांनी आता सील करण्याचं काम चालू केलेलं आहे. खरं तर मागील 1 वर्षापासून जसं वाघुले साहेबांनी सांगितलं इथे हे इन्स्टामार्टचं गोडाऊन आहे. अनेकदा असं होतं की इथे त्या सुळे काकू असतील, अनेक सिनियर सिटीजन राहतात, त्यांच्या तक्रारी आम्हाला वारंवार यायच्या की मोठमोठ्याने आवाज येतोय वगैरे. आम्ही रात्री नौपाड रक्षक काम करत असताना त्यांना सांगायचो, पण आता त्यांनी सगळे लिमिट क्रॉस केले. कारण कसं असतं, आता एफडीएच्या एवढ्या महाराष्ट्रात कारवाया सुरू असताना सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीनं कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं इथे काम करताय. आणि मला सांगा, आता मी स्वतः इन्स्टावरनं अनेक वस्तू मागवत असतो कारण ते इन्स्टंट येतं म्हणून, पण इतका विश्वास आपण यांच्यावर ठेवतो आणि जर इथे इतका गलथान कारभार चाललाय आणि ज्या पोटात वस्तू जात आहेत, आता आपण रोज ऐकतोय तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून, मग ते दुधाचा असेल, इतर विषय असेल, आणि अगदी आम्ही राहतो तिथे जर हे होत असेल तर अर्थातच आम्ही कोणी खपून घेणार नाही आहोत. समजल्यानंतर खरं तर सकाळी भास्कर पाटील साहेबांनी मला फोन केला की अशी परिस्थिती आहे. ते स्वतः इथे आले. आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो होतो आणि संजय वाघुले साहेब इथे आले. त्याच्यानंतर जी आता परिस्थिती झालेली आहे की त्यांच्यावर कारवाई तर होतीये, पण मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त जे काही असे इन्स्टाचे, स्विगीचे, जे काही ब्लिंकिटचे असे गोडाऊन असतील त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं खबरदारी घ्यायला पाहिजे.
नाहीतर भविष्यामध्ये काय होईल, लोकच आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. कारण ठीक आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून असतील, एक पदाधिकारी म्हणून असतील, आम्ही पुढाकार घेतोय, पण लोक सुद्धा आता जागरूक झालेली आहेत आणि तुकाराम मुंढेंच्या या सगळ्या आता प्रोसेसमध्ये लोकांच्या पण लक्षात येतंय. त्यामुळे मला असं वाटतं इथे फक्त एफडीएने कारवाई करून थांबू नये, अशा पद्धतीचे ठाण्यात जे पण काही गोडाऊन्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता मोर्चा वळवण्याची गरज दिसते. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।